नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 5 ते 5 टिपक्यांमध्ये तुळशी वृंदावन आणि तुळशी विवाह याची रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी मी इथे असे 5 ते 5 टिपके करून घेतलेले आहे. सर्वप्रथम मी इथे अशी सरळ लाईन करणार आहे. त्यानंतर या डॉटला असे क्रॉस मध्ये जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आणि पुन्हा इथे त्याच खाली आणखी एक लाईन मी करून घेणार आहे. सरळ मध्ये आता या 3 टिपक्यांना मी अशा पद्धतीने जोडणार आहे. असे पुन्हा सेम खाली जसे आपण केले अगदी तसेच इथेही आपण क्रॉस मध्ये हे 2 टिपके जॉईंट करून घेऊया. पुन्हा अशी सरळ लाईन करून घेऊ. आता या 2 टिपक्यांना मी असे जॉईंट करून घेते. नंतर इथे असे क्रॉस मध्ये पुन्हा इकडेही तसेच या पद्धतीने. आता यामध्ये मी कलर करून घेणार आहे. स्काय ब्लू कलर मी यामध्ये भरून घेत आहे. अशा पद्धतीने मी स्काय ब्लू कलर भरून घेतलेला आहे. आता यामध्ये मी येलो कलर भरून घेत आहे. अशा पद्धतीने आपला स्काय ब्लू कलर भरून झालेला आहे. आता सेम असेच वरती देखील करून घेणार आहे. इथेही मी स्काय ब्लू कलर भरून घेतलेला आहे. आता इथे मी अशी डिझाईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने सेम इथेही तसेच पण गोल असे व्हाईट करून घेणार आहे. इथे मी रेड कलरने असे डॉट करून घेणार आहे. मी रेड कलरने स्वस्तिक काढून घेणार आहे. त्यामध्ये असे डॉट करून घेणार आहे. आता उरलेल्या ह्या 3 टिपक्यामध्ये मी छान असं कमळ करून घेणार आहे. त्यासाठी या 2 टिपक्यांना अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेणार आहे. सेम इथेही तसेच करून घेणार आहे. आता हे असे 2 कमळ मी इथे करून घेतलेले आहे. यामध्ये मी राणी पिंक कलर भरून घेणार आहे. आता ह्या पानांमध्ये
मी ग्रीन कलर भरून घेत आहे. अशा पद्धतीने आता इथे मी तुळस काढून घेणार आहे. यामध्ये मी व्हाईट कलर अगोदर टाकून घेते. त्यानंतर तुळशीच्या अशा फांद्या तयार करून घेत आहे. त्यामध्ये थोडासा ब्राऊन कलर मी टाकून घेणार आहे. आता हिरव्या कलरने मी त्याची पाने तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी असे गोल गोल डॉट करून घेणार आहे. आता हळूच असं बोटाच्या साह्याने मी त्याला असं वरती टॅप करून ओढून घेणार आहे. थोडस ह्या साईडला अशा पद्धतीने, जेणेकरून आपला पानाचा आकार व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने आता आपण तुळशीच्या मंजुळा काढून घेऊया. त्यासाठी मी इथे पर्पल कलर घेतलेला आहे. त्याने असे सरळ करून छोटे छोटे डॉट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता इथे मी स्केलच्या साह्याने ऊस काढून घेणार आहे. त्यासाठी मी इथे स्केलचा वापर केलेला आहे. असा सरळ ठेवून व्हाईट कलरने अशा पद्धतीने मी ऊस तयार करून घेते. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आता मी ही स्केल काढून घेते. आता यामध्ये मी पर्पल कलर टाकून घेते. आता यामध्ये मी व्हाईट कलरने असे आडवे आपल्याला ऊसाच्या कांड्या तयार करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने आता इथे मी ऊसाचे असे पानं तयार करून घेते. अशा पद्धतीने इथे मी दोन्ही ऊस कंप्लीट काढून घेतलेले आहे. आता आपण इथे रुमालाची गाठ करून घेऊया 2. इथे मी अशा पद्धतीने व्हाईट कलरचा रुमाल करून घेते. मी असा व्हाईट कलर देऊन घेत आहे. आता या साइडने मी रेड कलरचा करून घेणार आहे.
तुम्ही बघू शकता. यामध्ये मी येलो कलरचे असे डॉट करून घेणार आहे, चुनडी सारखे. इथे आपण कपड्याची गाठ करतो अगदी अशा पद्धतीने हे दिसायला हवं. इथे मी ऑरेंज कलरने रुमालाला अशा पद्धतीने काट करून घेते. आता रुमालावरती मी स्वस्तिक करून घेते छोटेसे. अशा पद्धतीने मी इथे तुळशी विवाहाची रांगोळी काढलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.